आता पोहोचलो एअरपोर्टला. आज जाऊया आणि चेक इन करूया. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय. ऑलमोस्ट 5-6 महिने झाले असतील आपण व्हिडिओ केला नव्हता, तर आज व्हिडिओ करतोय. तर परवा मी दिल्लीला आलो होतो, कंपनीचं काम होतं, त्यासाठी आज पुन्हा एकदा निघायचं आपल्याला घरी. तर कंपनी कॉन्फरन्स आलेली आहे. आमचा स्टे होता हॉटेल नोव्होटेल दिल्लीमध्ये, एरो सिटी जो एरिया आहे त्या ठिकाणी आमचा स्टे होता. तर पुन्हा घरी जायचं आहे. आपलं फ्लाईट आहे 12चं. तर आपण आता जाऊया, थोडंसं हॉटेलचं ओव्हरव्ह्यू करूया, रूम कशा आहेत ते पाहूया आणि नंतर तुम्हाला तिकडेच भेटतो मी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा लॉबी एरिया आहे रूम्सला राहण्यासाठी. तर आमची जी रूम नंबर आहे ना ती आहे 410. 4th फ्लोअरला आलो आहे. आता आज जाऊया आणि थोडंसं रूमचं ओव्हरव्ह्यू करूया. रूममध्ये आपण एंट्री केलेली आहे. खूप असा मोठा रूम नाही आहे, कॉम्पॅक्टच रूम आहे. तुम्ही पाहू शकता की हा आहे रूम हॉटेल नोव्होटेल दिल्लीचा. एंट्री केल्या गेल्या आपल्याला इथे आयरन आहे, कपडे प्रेस करण्यासाठी हँगर्स आहेत, मस्त मोठा मिरर आहे. मी देखील आता रेडी झालो आहे, जायचं आहे आता ब्रेकफास्ट करायला. डबल साईज बेड आहे. थोडा रूम मेसअप आहे कारण आमची तयारी चालली आहे निघायची. इकडे तुम्हाला चहा कॉफी करण्यासाठी इकडे सगळं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, बिअर्स देखील अवेलेबल आहेत. साईज बेड, टी व्ही, त्याच्यानंतर एक सोफा आहे तिकडे. आणि हा आहे हॉटेल नोव्होटेलचा रूममधून दिसणारा व्ह्यू. हॉटेल खूप मोठं आहे, हॉटेल नोव्होटेल आणि हॉटेल पुलमॅन. आमचे अर्धे कलिग हॉटेलमध्ये आहेत आणि अर्धे कलिग जे आहेत आमचे ते हॉटेल पुलमॅनमध्ये आहेत. हे कंपनीने आम्हाला दिलेले गिफ्ट्स आहेत. चला पटपट आवरूया आणि जाऊया ब्रेकफास्ट करायला. काल संध्याकाळी जेव्हा आमची कॉन्फरन्स संपली ना, त्या संध्याकाळी सुहानिशा जी मजेशियन आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल की लहानपणी आपण तिचे शोज बघितले असतील जादूचे. तिचा इव्हेंट होता माइंड रीडिंग आणि मजेशियनचा. अप्रतिम शो होता आणि तिने असे लोकांच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं ओळखली आहेत ना, अप्रतिम, फार अप्रतिम. काल तो शो झाला आहे. आता सगळं आवरलं आहे, निघालो आहे आता खाली ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टकडे जाऊया, ब्रेकफास्टला काय काय ते पाहूया आणि नंतर आपण चेकआउट करून जाऊया एअरपोर्टकडे. आता आलेलं लॉबी एरियामध्ये हे आमचे कलिग आहेत, कोल्हापूरचे ओमकार जाधव आणि सांगलीचे चैतन्य सर बनकर. हॅलो. तर जाऊया नाश्ता करूया. नाश्त्याला काय काय मिळणार ते देखील पाहूया आणि निघूया जायला फ्लाईटकडे. काय बघा, हर्बल पोटॅटोज, टोमॅटो, लाईव्ह काउंटर, डोसा, ऑमलेट, बॉईल एग्स, सॉसेज, शिरा, सॅलॅड, इडली, इकडे चहा, कॉफी, स्वीट्समध्ये डोनट, केक, मफिन्स. मेरा गन बन जाएगा नहीं तो. हाँ केदार, आता निघायचं परत. आता निघायचं आहे, चेकआउट करायचं रूम. बॅग्स वगैरे आणल्यात, गाडी आली घ्यायला, सामान ठेवतो आता. हा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू नोव्होटेलचा. पूर्ण बिझनेस एरियाचा आहे, मोठमोठे हॉटेल्सच आहे तिथे. आता इथून बाहेर पडलोय, जाऊया एअरपोर्टला. घेऊन गेला, मग मला खालनं वरती जायला काट लागणार नाही. त्याला म्हणलं मला खाली न्यायला पाहिजे.
आता पोहोचलो एअरपोर्टला. आज जाऊया आणि चेक इन करूया. आतमध्ये आलो आहे. आता सिक्युरिटी चेक इन करायचं आहे. दिल्ली एअरपोर्टला एवढी गर्दी आहे. एअरपोर्टचा बाहेरचा व्ह्यू आहे. एअर अरेबिया एक्सप्रेस, इंडो अशी बरीचशी विमानाची लाईन्समध्ये आहेत आणि हे आहेत ना आपल्या भारतातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट म्हणायला हरकत नाही आहे. आता जाऊया वेटिंग एरियामध्ये. गेट नंबर 12 आहे आपलं आणि या ठिकाणी सगळ्या फ्लाईटचे डिटेल्स आहेत. फ्लाईट कुठून कुठे जाणार आहे त्याचं डिटेल्स. नंबर 12 इथूनच आमचं असणार फ्लाईट इंडिगोचं. मी बाहेर जे लागलं आहे तेच असणार आहे. वेटिंग एरिया पूर्णपणे. विमान लँडिंग होतं आहे आणि इकडे ही विमानं आहेत एअर इंडिया, इंडिगो, ही सगळी विमानं आहेत टेक ऑफच्या तयारीमध्ये. आता एंट्री सुरू झाली आहे विमानामध्ये जायला. गेट नंबर 12मधून इथे परत लाईन लागलेली आहे. आता आलो विमानामध्ये. सगळ्यांची एंट्री झालेली आहे. जो टेक ऑफ होईल विमान दिल्लीकडे जायला. इंडिगो एअरलाईन्सचं विमान आहे हे देखील. फ्लाईट झालं सुरू. आता थोड्याच वेळात टेक ऑफ घेईल. तुम्हाला दाखवतो की विमानातून दिल्लीचा नजारा काय दिसतोय. लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा रात्र होती, तेव्हा नाईटचा व्ह्यू बघितला. आता आपण बघूया दिवसाचा व्ह्यू काय आहे. आकाशा एअरचं विमान टेक ऑफ होईल. त्याच्यानंतरच लगेच आम्ही ज्या बसलो विमानात त्या इंडिगोचा नंबर आहे. टेक ऑफ झालं. आहे काय बघूया. पंकिन सीड्स. प्रवास झाला आहे आणि आता
आता पोचलोय दिल्लीहून गोव्याला दापोली एअरपोर्टमध्ये. गोव्याचा हा नजारा आहे हवेतून. लँड झालं आता एअरपोर्टला गोव्याच्या. इथून आता बाहेर जाऊ आणि निघूया आपल्या घराकडे जाईल. आता आलोय गोवा एअरपोर्टच्या बाहेर. आता टॅक्सी येईल आणि जाऊ सावंतवाडीपर्यंत. तिथून परत मला पुढे ट्रॅव्हल्सनी जायचं घरी. आज डे 2 आहे आणि आज व्हिडिओ एंड करतोय. रात्री काल खूप उशीर आलो. रात्री जवळपास 2 वाजले घरी यायला, त्यामुळे व्हिडिओ काही एंड नाही केला. तर हा होता आपला दिल्लीचा व्हिडिओ. आपण दिल्लीला गेलेलो. आता असेच नवीन व्हिडिओ चॅनलला येत राहतील, तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुन्हा तसं करणार. तोपर्यंत बाय बाय.